गेल्या 3 वर्षांपासून तावडे हॉटेल परिसरातील वीटभट्टी नाल्यातून मैला मिश्रित रासायनिक सांडपाणी तसंच जनावरांच्या कत्तलीतील अवशेष थेट पंचगंगा नदीत सोडले जात असल्यानं परिसरातील शेतकरी आणि नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी 2017 मध्ये निधी मंजूर झाला होता। ठेकेदारालाही वर्क ऑर्डर देण्यात आली होती। मात्र ज्या जागेवर हा प्रकल्प उभारायचा आहे त्या जागा संपादनाबाबत महापालिकेनं कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा आरोप नागरी कृती समितीनं केलाय। त्यामुळे उद्या शुक्रवारी आयुक्तांच्या कार्यालयात सांडपाणी ओतण्याचा इशारा कृती समितीनं दिला होता। त्यामुळे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी समिती सदस्यांची संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। यावेळी जागा मालकांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही। तरीही लवकरच प्रकल्प सुरू होणार अशा घोषणा गेली 4 वर्ष केल्या जात असल्याचं समितीनं निदर्शनास आणलं। जी जागाच महापालिकेच्या ताब्यात नाही त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प उभारण्याची तयारी कशी केली जाते असा सवालही समितीनं उपस्थित केला। यावर अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी मागील विषयांमध्ये न अडकता आता तातडीनं कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलंय। येत्या 25 मे पर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर प्रकल्पाचं काम सुरू करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। तसंच नागरी कृती समितीनं सहकार्य करावं, आंदोलन करू नये असं आवाहनही त्यांनी केलं। मात्र नागरी कृती समितीनं लोकांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचं सांगत आंदोलन करणं ही आमची हौस नसल्याचं स्पष्ट केलं। 2 जूनपर्यंत प्रकल्पाचं काम सुरू झालं नाही तर आयुक्तांच्या कार्यालयात सांडपाणी ओतण्याचं आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही समितीनं दिलाय। आयुक्तांच्या कार्यालयात सांडपाणी ओतण्याच्या आंदोलनाची घोषणा केल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावलं होतं। त्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय। आजच्या बैठकीत अधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून आला। ज्या जागेवर प्रकल्प उभारायचा आहे त्याची कागदपत्रेही अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नव्हती। संबंधित जागेचं संपादनच झालं नसल्याचं समोर आल्यानं बैठकीत आश्चर्य व्यक्त करण्यात आलंय। बैठकीत कृती समितीचे रमेश मोरे, अजित सासणे, अशोक पोवार, महादेव जाधव, चंद्रकांत पाटील, विजय जाधव, विनोद डुणुंग, प्रकाश आमते यांनी भूमिका मांडली। यावेळी महापालिकेचे जल अभियंता हर्षद घाडगे, प्रकल्प अभियंता सुरेश पाटील, नगर रचना सहाय्यक संचालक भोसले NS पाटील, आरोग्य अधिकारी जयंत पवार, सह्याद्री कन्स्ट्रक्शन कंपनीचे अभियंते, कन्सल्टिंग अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।